मी नाही त्यातली, कडी लावा आतली, अशा वृत्तीच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं पहिलं स्टेटमेंट काय होतं माहिती? माझा आणि खराचा काही संबंध नाही, अजिबात नाही, लोक उगाच मला बदनाम करतायत. मग तुमचा जर काही संबंध नाहीये तर 70 कोटी जे आले पतपेढीच्या खात्यात ते तुम्ही दोघांनी मिळून काय केले ते सोडा. आता जेव्हा त्यांची SIT चौकशी झाली, नंतर EDची चौकशी झाली, तर त्याच्या आधी समोर फोटो कोणते आले? गुवाहाटीचे, अगदी गुरुवर्यांचे हात हातात घेऊन उभ्यात ताई. तर काय कोणते गुरु होते ते माहिती नाही. आता ते आले की 28 ऑगस्ट, म्हणजे माझ्या मते 28 ते 30 ऑगस्ट 2021 मध्ये या बाई यांची बहीण आणि हा खरात हे तिघही गुवाहाटीमध्ये कामाख्या दर्शनला गेले होते, कोणत्या तरी तांत्रिक पूजेला गेले होते आणि एकाच मस्त 5 स्टार ब्लू रॅडिसन हॉटेलमध्ये थांबले होते. कशासाठी? हे तिघं एकत्र कशासाठी गेले होते? ताई तुम्ही तर म्हणता माझा काही संबंध नाही, पण आता त्याच्यानंतर जेव्हा सगळं समोर आलं, पार रूमच्या बुकिंग सगळं आलं, मग आता त्या काय म्हणतात माझा खराशी पैशाचा कोणताही संबंध नाही. म्हणजे आधी आधी काय म्हणल्या की माझा संबंध नाही, आता काय म्हणतात आर्थिक संबंध नाही. अकाउंट कशी उघडली माहिती नाही, बगर सहीचं कुठं अकाउंट उघडतं का हो? आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ह्याच्या सहीच्या व्यतिरिक्त किती खोटं बोलायचं रुपाली बाई? थोडं लिमिट घ्या हो. आणि आता तर तुम्ही सरळ चक्क म्हणतायत की माझा आर्थिक संबंध नाही, आम्ही गेलो होतो, खरात हे माझे गुरुवर्य, मी त्यांना मानत असल्यामुळं गुरु बरोबर मातेची पूजा करायला तो एक वेगळा भाव होता. असे वेगळे कोणते कोणते भाव तुमच्यामध्ये आहेत चाकणकर बाई? ते आम्हालाही कळू द्या. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशनला तुमचं वेगळं स्टेटमेंट येतंय. आधी संबंध नव्हता, त्याच्यानंतर आर्थिक संबंध नव्हते, आता ह्याच्यानंतर आणखीन जेलमध्ये जायच्या आधी तुम्ही वेगळेच काहीतरी सांगाल. तेव्हा मी खरंच जनतेला सांगते, आपण वेडे आहोत का? आपल्याला ही बाई वेडी समजते आणि तरी काय तोरा आहे. म्हणजे SIT ED हे झाल्यानंतरही काय तोरा आहे, काय भाषा आहे, म्हणजे काय अहंकार आहे त्या बाईला. कसला अहंकार आहे अहो चाकणकर बाई. एव्हरी ब्युटी डाईज, प्रत्येक सौंदर्य हे संपत असतं. आणि तुमचं जे दुकान होतं ना ते सौंदर्य होतं, आता ते संपलं. कारण का लोकांना कळलं की गोऱ्या चेहऱ्याच्या आतमध्ये किती कालिक आहे. तेव्हा आता तुम्ही कितीही तुमचा ओरा दाखवला, तुमचं अहंकार दाखवला, काही उपयोग नाही. तुम्ही शून्य झाला आहात. काय शून्य. आणि खोटं बोलण्यामध्ये तुम्ही अतिशय पटाईतात. तेव्हा जे काय आहे ते ED ने SITला सांगून टाका, हा विषय संपवा. नाही तर काय होईल, जे ऑलरेडी तुमचं मत अतिशय घाण झाले त्याच्यापेक्षा आणखीन घाण होईल. उद्या लोक मारतील हो घरात घुसून तुम्हाला. कारण का तुम्ही लोकांचे पैसे लाटलेले आहेत. त्या पतपेढीमध्ये लाखो लोकांना तुम्ही ओरबाडून लुटून पैसे जमवले. 70 कोटीचा हिशोब तुमच्या बहिणींनी, तुमच्या मुलांनी, तुमच्या पुतण्यांनी, आणि तुम्ही हा दिलाच पाहिजे. हे 70 कोटी आले कुठून? कुणाला उल्लू बनून हे पैसे तुम्ही जमवले? आणि त्याच्यानंतरही तुम्ही जर म्हणत असाल की मला काही माहीत नाही बाबो, हे चालणार नाही, मग आम्ही जोड्यानी मारू आणि तुमच्याकडनं खरं बदलून घेऊ. तेव्हा आता वेळ आहे, तोच तर सर्व सावरा, खरं काय ते सांगा. आणि तुम्ही त्या खरात भोंदू बाबा, तो लिंग पिसाट माणूस, त्याला साथ दिली होती हे कबूल करा. कारण का ताकाला जायचं आणि भांड लपवायचं असं करू नका. आता सगळ्यांना कळलेलं आहे तुम्ही काय आहेत, तुम्ही कशा, तुम्ही खरात बरोबर पार्टनर होत्या, हे सर्व लोकांना कळलेलं आहे. कोणी तुम्हाला स्वतःहून बदनाम करत नाहीये. जे समोर येते, जे आम्हाला दिसतंय त्याच्यावरनंच लोक मतप्रदर्शन करतायत. तेव्हा सावध व्हा, आता तरी सावध व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.